एकीकडे महाराष्ट्रात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि त्यावरून सुरू असलेले राजकीय आरोप यांना वातावरण आधीच तापलेलं आहे। पण अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली। रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरात पोलिसांनी तब्बल 500 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा हा जप्त केलाय। या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलिसही आता चर्चेत आलेत। आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना या ड्रग्ज प्रकरणाची कोणतीच कल्पना कशी नाही असा प्रश्न उपस्थित तर होतोयच, पण गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रात केलेल्या या कारवाईनंतर अनेक सवालही उपस्थित झालेत। नेमकं हे सगळं प्रकरण काय, सविस्तरपणे समजून घेऊया त्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। गुजरात पोलिसांची महाराष्ट्रात मोठी कारवाई। तब्बल 500 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त। वेषांतर करून महिनाभर गुजरात पोलिसांचा ड्रग्ज माफियांवरती डोळा। ड्रग्ज विरोधात कारवाईनंतर आता महाराष्ट्र पोलीस खळबळून जागे। महाराष्ट्र पोलिसांना ड्रग्ज प्रकरणी काहीच कशी कल्पना नाही। गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचचे पोलीस महाराष्ट्रात येतात। महिनाभर ते वेषांतर करून एक मिशन राबवतात। ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी ते ड्रग्ज माफियांवरती बारीक लक्ष ठेवून असतात। त्यानंतर एक दिवशी वेळ हेरून धाड टाकतात आणि छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल 500 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त करतात। या कारवाईने महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। रविवारी सकाळी वेळ साधारण 9 वाजेच्या गुजरात क्राइम ब्रांचचे पोलीस पैठण MIDCत धाड टाकत या MIDCत असलेल्या महालक्ष्मी इंडस्ट्रीज आणि वाळूच्या गीता केमिकल या 2 कारखान्यात छापेमारी करण्यात आली। शिवाय एका आलिशान बंगल्यावरती धाड टाकत या छापेमारीत तब्बल 500 कोटी रुपयांचा ड्रग्ज सापडल्यात आणि एकाच खळबळ उडाली। अहमदाबाद पोलीस आणि DRIच्या या पथकांनी मिळून केलेली ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांनीही डोळे खळबळून उघड करणारी होती, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। छापेमारीत काय सापडलं? अहमदाबाद पोलिसांची क्राइम ब्रँच आणि DRIची संयुक्त कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल 500 कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त। केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज बनवले जात असल्याचं उघड। कोकेन, केटामाइन आणि मेफेड्रोन MD सारख्या ड्रग्जची होत होती निर्मिती। पैठण आणि वाळूज MIDCतील 2 कारखान्यांवरती धाडी। 250 कोटींचं कोकेन, केटामाइन आणि MD हस्तगत। 250 कोटी रुपयांचं 23,000 लिटर केमिकल्स DRI कडून जप्त। हिनहोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक। हिनहोरिया यांच्या घरातून ड्रग्ज साठा जप्त। केमिकल कंपनीच्या आडून ड्रग्ज निर्मिती केली जात असल्याचं उघड। मुंबई, गुजरात, मध्य प्रदेशात ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याची माहिती। समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांना एक टिप मिळाली होती। छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि MD ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी 2 पथकं तयार केली। तपास सुरू केला। पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका कारखान्याची लिंक सापडली। त्यानंतर अहमदाबाद पोलिसांच्या क्राइम ब्रँचने DRIची मतं घेत मोठा भांडाफोड केला। पैठण आणि वाळूजमध्ये ड्रग्ज बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। बनलेले ड्रग्ज मुंबई, दिल्लीसह गुजरात, मध्य प्रदेशासह युरोप आणि दक्षिण अमेरिकेतही बिनबोबाट तस्करी। 2 वर्षापासून सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटची महाराष्ट्र पोलिसांना साधी कुणकुणही कशी नाही। अहमदाबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एकाला ड्रग्जसह अटक केली। गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कारवाई केली ती कारवाई करताना त्यांनी अनेक अडचणीही आल्या असं बोलत जातं की पण असा ड्रग्ज विरोधी एखाद्या मोठ्या कारवाईनंतर महाराष्ट्र पोलिसांची झोप उडली आहे। पण हे सगळं प्रकरण फक्त एका मोबाईल नंबरमुळे उघडकीस आलं आहे। तपास केला असता या आरोपींकडून पोलिसांना एक नंबर मिळाला। हा मोबाईल नंबर पोलिसांनी ट्रेस केला। हा नंबर होता सुरतमधील जितेश हिनहोरिया नावाच्या व्यक्तीचा। जितेश महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज निर्मितीचं काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कारखान्याच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती करायची आणि देशभरात ड्रग्ज विकायचे असा गोरखधंदा सुरू होता। पण या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला। महिनाभर तपास, अखेर भांडाफोड। अहमदाबाद क्राइम ब्रँचचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये तैनात। वेषांतर करून आरोपीच्या हालचालींवरती बारीक नजर। 20 ते 25 दिवस आरोपीला पोलिसांनी मॉनिटर केलं। आरोपी कुणाला भेटतो, दिवसभर काय करतो, त्याच्याकडे कोण कोण येतं याचा कसून तपास केला। पोलिसांच्या रेकीनंतर सर्व माहितीची खात्री पटवण्यात आली। आरोपी 30 ते 40 वर्षाचा असून तो केमिकल इंजिनियर असल्याची माहिती समोर।
1.5 ते 2 वर्षाची ड्रग्ज निर्मिती, विक्री असं रॅकेट सुरू असल्याचंही उघडकीस आलं. वाळूज MIDCतील सुमारे 2.5 एकर जागेवर गीता केमिकल्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत 50 कर्मचारी काम करतात. पटेल आणि अग्रवाल या दोघांची कंपनी असल्याचं सांगून इथं कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. ही कंपनी संदीप कुमावत हा चालवत होता. दरम्यान जेव्हा जितेश कुमार याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने स्वतःला बाथरूममध्ये लॉक केलं आणि आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. काचेच्या तुकड्याने स्वतःचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस पथकांच्या प्रसंग धावनामुळे जितेशलाही जिवंत पकडण्यात यश आलं. आता सिडकोतील एका रुग्णालयावर जितेशवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी कडक पहारा दिला जातोय. जितेशच्या घरात मोठा ड्रग्ज साठा, 23 किलो कोकेन जप्त, 1 ग्रॅम कोकेनची किंमत $10,000. जागतिक बाजारात 1 ग्रॅम कोकेनची किंमत $65. दर महिन्याला 5 ते 10 किलो ड्रग्जची परराज्यात तस्करी, 2.3 किलो मेफड्रोन जप्त, घरातून 30 लाखाची रोकड जप्त, पैठणच्या कारखान्यातून 4.5 किलो MD ड्रग्ज आणि 4.3 किलो केटामाइन ड्रग्ज जप्त. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारं 250 कोटी रुपयांची रसायनं आणि वस्तूही जप्त. या दरम्यान महाराष्ट्रात विणलेलं ड्रग्जचं जाळं उकरत असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. देवेंद्र फडणवीस जवाब दो. मी फक्त भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यायला माझं जबाबदारी आहे. कारण का मी प्रश्न देवेंद्रजींना विचारलाय, तर माझी एवढीच एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी न्याय या राज्याच्या गृहमंत्र्याकडे मागते. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की गृहमंत्र्यांनी एक आईला, एका लोकप्रतिनिधीला, एक महिलेला आणि एक नागरिकाला उत्तर द्यावं की ड्रग्ज बद्दल ह्या राज्याच्या गृहमंत्र्याचं काय मत आहे. ड्रग्ज प्रकरण अत्यंत गंभीरतेने घ्यायला हवं. यामध्ये कोणतंही राजकारण आणू नये. मी आता ज्या पेपरच्या किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही बातम्या पाहतो त्याच्यामध्ये अनेक खासदार, अनेक आमदार इन्व्हॉल्व आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. कुणाचाही, कोणत्याही पक्षाचा असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, कुणाचाही मुलाजा न ठेवता राजकीय ताकद कुणाची काय आहे हे पाहण्यापेक्षा हा तरुण आज या विळख्यामध्ये लपटला गेला होता. अनेकांनी आत्महत्या केल्यात, अनेकांचे जीव गेलेले आहेत. तर त्यांना पाठीशी न घालता जेलमध्ये कसे गेले जातील याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. भूमिका याच्यावरची सुरुवातीला मांडलेली आहे की ज्या पद्धतीनं गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ज्या खाजगी जहाजांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतात आणि त्याला 2-3दा नाही तर 4दा पकडले गेले आणि खरबो रुपयाचे ड्रग्ज त्या ठिकाणी पकडले गेले. म्हणजे हे जे समुद्रातले जेवढे पोर्ट जे आपल्या मित्रांना देण्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि तेव्हापासून या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येण्याचं काम सुरू झालं. त्याचा मूळच तिथं आहे. असे किती पोर्ट आहेत, त्या पोर्टमधून समुद्रमार्गे किती ड्रग्ज या देशामध्ये येते त्याची माहिती सरकारने, राज्य आणि केंद्र सरकारने द्यावी. गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी DRI कडे आक्षेप नोंदवलाय. पण छापा टाकण्याच्या ऐन वेळी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना ड्रग्ज बाबत सांगण्यात आलं होतं. तसंच या छाप्याची माहितीही DRIच्या माध्यमातून दिली जाईल असंही सांगण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना आपल्या हद्दीत एवढा मोठा ड्रग्ज कारखाना आणि रॅकेट सुरू असूनही त्याची कल्पना कशी नव्हती. छत्रपती संभाजीनगर मधील पोलीस गुजरात पोलिसांची रेड पाडण्याआधी झोपले होते का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.